ओके. तर आपण अध्यापन पद्धतीमधल्या भाग शिकत असताना आपण प्राचीन काळातलं अध्यापनाच्या पद्धती पाहिल्या. काळानुसार, प्रगतीनुसार, वेळेनुसार आणि अभ्यासक्रमानुसार अध्यापन पद्धती बदलल्या कशा हे पाहिलं आपण, त्याची कारणं पाहिली. आता आपण पाहत आहोत अध्यापनाची तत्व. हे अध्यापनाची जी काही तत्व आहेत, ही तत्व खूप महत्वाची आहेत. अध्यापनाची सूत्र वेगळं, बघा मी काय सांगतोय, अध्यापनाची सूत्र वेगळे आणि अध्यापनाची तत्व वेगळी आहेत. अध्यापनाच्या तत्वामध्ये काय येतं, कुठं फोकस जातो, तो भाग महत्वाचा आहे. अध्यापनाच्या तत्वामध्ये अध्यापन करत असताना कोणती गोष्ट खूप महत्वाची आहे ते पाहिलं जातं, किंवा अध्यापन पद्धती आपण जेव्हा घेतो ती कोणत्या तत्वांनी बनलेली असते, त्याच्या पाठीमागे काही ना काही कारण असतात. उगाच काही उठलं की आपण अध्यापन शिकवत नाही, किंवा अध्यापनाचे जे काही शिकवणं आहे आपलं, हे शिकवण्याचं पण एक तंत्र आहे आणि त्याच्या पाठीमागे काही ना काही गोष्टी महत्वपूर्ण असतात, हे लक्षात घ्या. म्हणून अध्यापन जशी कला आहे की नाही, तसं ते शास्त्र पण आहे. बरोबर आहे. अध्यापन हे करणं सोपं काम आहे असं वाटतं, किंवा कला आहे असं वाटतं. ते शास्त्र पण आहे, कारण त्याच्यामध्ये टेक्निक येते, शास्त्रशुद्धपणा येतो. आपण शिकवत असताना प्रस्तावना करतो, स्पष्टीकरण करतो, त्याच्याशी समरूप असे आपण दाखले देतो, उदाहरण देतो. त्याला उपयुक्त असे आपण अध्यापन पद्धतीला साधने पण वापरतो, मूल्यमापन करतो आणि त्या विशिष्ट पद्धतीनुसार आपण त्याचा स्वाध्याय देऊन किंवा प्रश्न देऊन तिथं समारोप करतो. हे शास्त्र झालं. कला आपण प्रत्येकाचं ते काही टीचिंग आहे, वेगवेगळं आहे, ते आपल्या आपल्या कलेनं शिकू शकतो. त्याच्यामुळं हे अध्यापन जे आहे, या अध्यापनाचं नियोजन करता आलं पाहिजे आणि हे नियोजन करण्यासाठी त्याची काही मार्गदर्शक तत्व असतात. ती तत्व आपल्याला विचारात घेणं आवश्यक ठरत असतं. आपल्या शिक्षणाच्या सर्व स्तरावरती आपण ही तत्व, सूत्र, पद्धती हे वापरत असतो आणि त्या खूप महत्वाच्या आहेत. एखादा प्रसंग आपण शिकवत असताना किंवा घटना शिकवत असताना त्याच्या केंद्रस्थानी काय असतं, तर हे तत्व असतं. काय तत्व असतं, की आपण अध्यापन कसे करणार आहोत. त्यामधलं पहिलं तत्व येतं हे कार्यप्रेरणेचे तत्व. आता हे कार्यप्रेरणा म्हणजे काय आहे, तर कार्य करण्याची प्रेरणा, बरोबर की नाही. शब्दाला आपण जर फोडलं तर कार्यप्रेरणेचे, कार्य आणि प्रेरणा, बरोबर की नाही. आता हीच कार्यप्रेरणा म्हणजेच कार्य आणि त्या कार्य करण्याची प्रेरणा आहे. आता हा कार्यप्रेरणा जो आहे, हा घटक जो आहे ना, तो आंतरिक आहे आणि बाह्य अशा दोन घटकावर तो काय आहे, अवलंबून असतो. कार्यप्रेरणा, प्रेरणा जिथं येते तिथे दोन प्रकारची प्रेरणा येते, लक्षात घ्या. एक आहे आंतरिक आणि दुसरी बाह्य आहे, बरोबर आहे की नाही. आंतरिक प्रेरणेतून जेव्हा आपण काय म्हणतो आपण, आंतरिक प्रेरणेतून जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा ते आपण स्वतःवर अवलंबून असतो. त्यामुळे हिथं जी कार्यप्रेरणा आहे, ही कार्यप्रेरणा अध्यापन तत्वाची आहे. आणि इथं कोण शिकवणार आहे, अध्यापन कोण करणार आहे, या ठिकाणी अध्यापन कोण करतो, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक. शिक्षक करत असतो. मग आता इथं कार्यप्रेरणेची किंवा हे कार्यप्रेरणेचे तत्व कुणाला लागू होणार आहे, शिक्षकाला लागू होणार आहे. बरोबर आहे का. हा, मग इथं प्रेरणा ही दोन प्रकारची, आंतरिक आणि बाह्य. मग इथे शिक्षकाला कुठून प्रेरणा मिळणार आहे, अध्यापनाच्या तत्वातून. अध्यापनाच्या तत्वातून प्रेरणा मिळणार आहे. आता त्याला स्वतःला प्रेरित व्हावं लागेल ना, एखादं कार्य करण्यासाठी. कार्यप्रेरणा आहे म्हणजे त्याला शिकवायचं, ते शिकवण्यासाठी त्याला प्रेरित व्हायचं आहे आणि त्याला स्वतःला, शिक्षकाला या आंतरिक कार्यप्रेरणेवर भर देऊन त्यांना, विद्यार्थ्यांना कार्यप्रेरित करण्यासाठी तयार करायचं आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गरजा ओळखल्या पाहिजे, त्या ओळखून त्याची पूर्तता करण्यासाठी त्याला मदत करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्या दृष्टीनं त्याला मार्गदर्शन सुद्धा करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं शिक्षक जेव्हा वर्गात जातो आणि वर्गात जाऊन शिकवण्यासाठी उभा राहतो, त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या गरजा या शिक्षकाला स्वतःला ओळखता आल्या पाहिजे आणि त्या गरजा ओळखून त्या पूर्ण करता सुद्धा आल्या पाहिजे. आता तुम्ही एखादा कंटेंट शिकवत आहात आणि तो कंटेंट विद्यार्थ्याला कळला नाही, हे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून लक्षात येतं का नाही. कधी कधी विद्यार्थी घाबरलेले असतात, सर आहे कसं म्हणावं म्हणून, परंतु ते विचारत नाहीत, परंतु ते त्यांच्या चेहऱ्यावरून, हावभावावरून
आणि प्रतिसादावरून आपल्या लक्षात येतं का नाही की हे शिक्षकांना हे विद्यार्थ्यांना कळलंच नाही बाबा म्हणून? येतं की नाही? येते सर. हो सर. कळतं. येतं की नाही? हो. येतोय ना आवाज माझा? हो सर. तर ह्या कार्य प्रेरणेमध्ये हे सगळ्यात महत्वाचं तत्व येतं की आपल्याला विद्यार्थ्यांना पण मोटिवेट करायचं आहे, स्वतः मोटिवेट व्हायचं आहे आणि विद्यार्थ्यांना कार्यप्रवृत्तीत करायचं आहे त्या गोष्टी घडवून आणण्यासाठी. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकवत असतो, समजवत असतो, विद्यार्थ्यांना नाही कळली तर त्यांच्या हावभावावरून आपलं लक्षात येतं आणि ते लक्षात आल्यानंतर ना आपण त्या विद्यार्थ्यांना कोणता भाग समजला नाही यासाठी कार्यप्रवृत्त व्हायचं आहे आपल्याला. मग त्यामध्ये यश मिळवायचं आपल्याला. त्या गरजा आपल्याला भागवता आल्या पाहिजे ना. विद्यार्थ्याला जर समजलं नसेल तर वेगळ्या पद्धतीचा वापर करता आला पाहिजे, वेगळ्या उदाहरणांचा वापर करता आला पाहिजे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना समजलंच पाहिजे याची शिक्षकांना त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे पहा, अध्यापनाच्या तत्वामध्ये तुम्ही जेव्हा अध्यापन करत असता तेव्हा ही तत्व लक्षात ठेवायचे की आपल्याला कार्यप्रवृत्त व्हायचं आहे. समजा गणिताच्या शिक्षकांनी गणित शिकवत आहेत आणि ते विद्यार्थ्याला समजत नाही, मग शिक्षकाने ती पद्धत वेगळ्या पद्धतीने वापरून शिकवायची आहे की नाही? असं. त्याच्यानंतर ना आहे कृतीद्वारे अध्ययनाचे तत्व. आता आपण विद्यार्थ्यामध्ये योग्य सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण त्यांना काय करत असतो? अध्ययन अनुभव देत असतो, आहे की नाही? आणि ते देणं खूप गरजेचं आहे. आणि इथं कृतीद्वारे अध्ययनाचं तत्व असल्या कारणामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनामध्ये प्रत्यक्ष अनुभव देता आला पाहिजे. मग आता हा प्रत्यक्ष अनुभव देत असताना आणि शिक्षकांना आपण स्वतः कृती करून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना अनुभव द्यायचा आहे आणि स्वतः कृती केल्यानंतर तो त्यांना जो मिळणारा अनुभव आहे विद्यार्थ्यांना, हा अनुभव सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून प्रत्येक शिक्षकानं आपल्या अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांना कृतीद्वारे शिक्षण द्यायलाच पाहिजे. तुमचं काय मत आहे? विद्यार्थ्यांना कृती केलं पाहिजे का नाही? आता इथं कृती म्हणजे उठायचं नाचायचं नाही आहे. कृती म्हणजे ऍक्शन नाही आहे. आता मराठीमध्ये कविता असतात त्यामुळे नाचून गाऊन करता येतात. आता गणितात काय कृती करावं सर? आता गणितात काय वजाबाकी बेरीज घेऊन काय नाचाव का? काय कृती महत्वाची आहे की इथं काय कृती अपेक्षित आहे बरं? आता वजाबाकी आणि बेरीज दाखवताना आपण काही वस्तू हातात घेऊ शकतो. त्या कमी यस. जास्त करून दाखवणे. हो. आणि पेन्सिल कृती म्हणजे ह्या कृती फक्त विथ ऍक्शनच्याच असतात असं नाहीये. विद्यार्थी त्यामध्ये गुंतला गेला पाहिजे, बरोबर आहे? आणि विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा दोन प्रकारचा असतो. एक आहे शाब्दिक आणि दुसरा आहे कृतीयुक्त. आता ही कृतीयुक्त म्हणजे विथ ऍक्शन असते. एखादी चित्र काढणं ही पण कृती आहे. नकाशामध्ये एखादं ठिकाण दाखवणं ही कृती आहे. जशी तशी गणितामधली आकृती काढणं हे सुद्धा कृती आहे, बरोबर की नाही? 3 सेंटीमीटरचं माप घेऊन एक वर्तुळ काढा, कृती आहे की नाही कृती? हो. आहे की नाही? एखादं गणित सोडवा, त्याचा परिणाम लिहा, ही पण कृती आहे ना, तुम्ही करत आहात ना. म्हणून शिक्षकाने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एंगेज ठेवायचं आणि ते ठेवताना त्यानं कृतीद्वारे केलं पाहिजे. विथ ऍक्शनेबल म्हणजे राहील काही. मग ऍक्शन म्हणजे काय? तुम्ही स्वतःहून नाचणं गाणं असं नाहीये, तर त्या अकॉर्डिंग त्या पाठाशी समरूप असं असणार असलं पाहिजे. आणि ते एकदा झालं की झालं. या सगळ्या गोष्टी काय आहेत? मोस्ट इम्पॉर्टंटली आहेत आणि त्या एकदा पूर्ण झाल्या की संपलं. पुढचं आहे अध्यापनाचं तत्व, ते म्हणजे जीवनाभिमुख असणारं शिक्षणाचं तत्व. जीवनाभिमुख शिक्षणाचे तत्व. आपलं जे शिक्षण देणार आहे ते आपल्या शिक्षणाचा, आपल्या अध्यापन पद्धतीचा आणि अध्यापनात आपण जे शिकवणार आहोत पाठ, त्या पाठाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी आपल्याला संबंध जोडता आला पाहिजे. आला पाहिजे की नाही हो? आला पाहिजे की नाही? हो सर. कसा बरं? एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का? तर मी देऊ शकतो पाहायचं. आता तुम्ही म्हणताल जीवनाभिमुख शिक्षणाचे तत्व आलं पाहिजे. सर तुम्ही काय तर म्हणताय, प्रत्येक धडा शिकवताना त्याला जीवनाशी कसं जोडायचं सर? इट इज इम्पॉसिबल, बरोबर आहे का? सर प्रत्येक धडा जोडता येईल का आपल्याला जीवनाशी प्रत्येकाच्या? नाही सर. येतो.
नाही नाही येतोच. प्रत्येक धडा आपल्याला फक्त आपला तो व्ह्यू ऑफ अप्रोच असला पाहिजे. नाही नाही सर कसं बरं जोडणार? तुम्ही आता गणित शिकवता आणि तिथं जीवनाशी कसं जोडणार? अरे बाबा, आता तुम्ही लहान मुलांना नाणी शिकवतात. नाणी म्हणजे आपल्या चलनाची ओळख शिकवतात. चलन, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये 1 रुपया, 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट, त्याच्यानंतर 50 रुपयाची नोट. अजून कितीची नोट असते? 100 रुपयाची, 200 रुपयाची, 500 रुपयाची, 1000ची तर बंदच झाली दिसत आहे की नाही? काय आहे? नाहीये 500 शेवट आहे ना. 2000 रुपयाची पण बंद झाली. 500 शेवट. 500 शेवट झाली. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? हो. आता हे चलन शिकवत असताना तुम्ही त्या चलन शिकवताना जीवनाभिमुख पद्धतीचा वापर करू शकता की नाही? हो सर, करू शकतो. कसं? एखादं एक्झाम्पल देऊ शकाल मला? हा, आता दुकानात गेलो, तुम्ही दूध आणायला गेला छोटा मुलगा, हा, तर त्याला दुधाची पिशवी घेताना त्याने किंमत विचारली का दुकानदार सांगतो 10 Yes. रुपयाला आहे, 20 रुपयाला आहे, तर ते त्याला देता आली पाहिजे तीच नोट किंवा बरोबर. ते नाणं जे असेल ते देता आलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. शाबाश, करेक्ट. आता मी काय केलं, हे विद्यार्थ्यांना कळावं म्हणून काय केलं, प्रत्येक वर्गामध्ये मी अध्यापन पद्धतीच वापरली. म्हणून मी माझ्या खिशातली असणारी 500 रुपयाची नोट त्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं की 2 रुपयाची चॉकलेट घेऊन ये. नोट कितीची दिली आहे? 500ची. आणि त्याला सांगितलं कितीचा आणायला? 2 रुपये. आता त्याला महागारी किती येणार आहे? कितीच्या नोटा आहेत? मग किती झाले सांगता येईल का नाही? येईल का नाही? हो. मग मी परत काय केलं हो, त्याला, त्याच्यामध्ये त्यानं जागेला आणि 2 रुपयाच मागितलं आणि 500 रुपये दिल्यामुळे दुकानदाराने त्याला ते दिलं नाही. कारण एवढं मोठं सगळं घ्यायलाय 2च रुपये कसं काय? त्यानं माघारी पाठवून दिलं. परत आपण काय करणार? त्याच्यामध्ये काय केलं, वस्तूंची संख्या वाढवली आपण. म्हणजे हे 2 रुपयाचं आण, ते 2 रुपयाचं आण, हे 5 रुपयाचं एक बिस्किट पुडा आण, 5 रुपयाचं कुरकुरे आण, असं करत त्याला 100 रुपये तोडायला लावले. पण हे 100 रुपयामध्ये जवळजवळ 10 ते 20 वस्तू होत्या. आता प्रत्येकाची किंमत त्याच्या ह्याच्यानुसार त्याला बेरीज जमेल, त्याला नोटांची ओळख होईल, होईल की नाही? किती पैसे दिल्यानंतर माघारी किती येणार आहे? झालं का नाही जीवनाभिमुख? झालं की नाही? हो. हो. असं तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये करता आलं. आता सर तुम्ही म्हणाल, आता हे ठीक आहे सर पैसे होते म्हणून, आता वर्तुळ, त्रिकोण, चौकोन मध्ये कसं होईल सर? आता सोपं आहे ना. तुम्ही ज्यावेळेस इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना वर्तुळ शिकवणार आहात, त्यावेळेस वर्तुळाची ओळख कशी करून देणार आहे? जीवनाभिमुख मध्ये देऊ शकता ना. पहिले सुरुवातीला सांगाल, वर्तुळ दाखवलं किंवा एखादी गोल वस्तू दाखवली तर आपण विचारू शकतो, गोल दिसणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत? विद्यार्थी नावं सांगतात गोल दिसणाऱ्या वस्तूंची नावं. काय काय बरं तुम्ही सांगू शकता का? बघा बघू. चेंडू, वा छान. अजून? नाणे, चपाती, आपण भाकरी रोज करतो. वा खातो छान ते. छान. अजून? ताट आपलं ताट, वा व्हेरी नाईस. ताट अजून? आकृतीतलं वर्तुळ, त्याच्यात वेगवेगळे गोल असतात. अहो वर्तुळाचं नाही सांगा. आपलं बाहेर मी काय म्हणलं, दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वापरतो का नाही त्याच्यामध्ये गोल दिसणाऱ्या वस्तूंची नावं सांगा म्हणलंय. त्यात आजकाल मुलं पिझ्झा खातात, पिझ्झा गोल असतो. अरे वा, छान छान. जवळची वडा, उदाहरणं आहेत त्यांच्या. वडा पण खातो, वडापाव मधला वडा हा, गोल वडापाव असतो. खातो त्यातला. अजून? हा. बांगडी, इडली. हातामध्ये घालणारी. हो. येस. अजून? हा, अंगठी, बांगड्या. येस येस. आता ह्या वस्तू तुमच्या दैनंदिन वापरातल्या आहेत. मग तुम्ही प्रश्न केला, मग हे वर्तुळ आहे का हो? मुलं म्हणतील आता त्याला काय करणं वर्तुळ नाही. मग मुलं म्हणतील हो हो सर आहे. मग तुम्ही प्रत्यक्षामध्ये वर्तुळ काढाल फळ्यावरती आणि मग गोलही काढाल आणि दोघातला फरक विचाराल. आता दोघात काय फरक आहे वर्तुळ आणि गोल मध्ये? सगळ्याच गोल वस्तू वर्तुळ असतात का? आणि सगळेच वर्तुळ गोल असतात? सगळे वर्तुळ गोल असू शकतात, पण सगळेच गोल हे वर्तुळ असू शकत नाही. बरोबर की नाही? हो. अरे आवाज येऊ द्या. हो सर, हो सर. बरोबर आहे. मग हो, वर्तुळ सर. कोणाला, मग वर्तुळ कोणाला म्हणायचं? हीच व्याख्या सांगून तुम्ही विद्यार्थ्यांना स्पष्ट करू शकता ना, की ज्याला केंद्रबिंदू असतो आहे की नाही त्याला आपण काय म्हणतो? वर्तुळ. आणि गोल वस्तू गोलच असत आहे की नाही? मग फरक करू शकतो की नाही? झालं की नाही आपण जीवनात तुला की नाही? मग हो. अशा दैनंदिन जीवनामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र
सगळ्याच विषयामध्ये आपल्याला जीवनाभिमुख उदाहरणं देता येतात, जीवनाभिमुख शिक्षण देता येतो. त्याच्यातून विद्यार्थ्यांच्या चरित्राची जडणघडण करता येते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराची घनिष्ठ संबंध निर्माण करता येतो. विद्यार्थ्यांना विविध कौशल्य, त्यांच्या क्षमतांचा विकास आपल्या या जीवनाभिमुख शिक्षणातून साधता येतो. तसेच हे जे काही जीवनाभिमुख शिक्षण आहे, या जीवनाभिमुख शिक्षणामधून एक चांगला सुजाण नागरिक घडू शकतो आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर ना योग्य अध्यापन पद्धतीचे तत्व. प्रत्येक धडा शिकवत असताना आणि प्रत्येक धड्याचं जे काही आपलं अध्यापन आहे, हे जर आपलं अध्यापन चांगलं व्हावं वाटत असेल, एकदम प्रभावी व्हावं असं वाटत असेल, आपल्याला वाटतं की नाही, मी शिकवलं, कळलं का रे मुलांनो, कसं काय वाटलं, भारी वाटलं का नाही, आपल्याला फीडबॅक चांगले यावेसे वाटतात. म्हणजे मुलांना आपल्याला म्हणावं की खूप छान शिकवता सर तुम्ही, खूप भारी शिकवता सर तुम्ही, असं म्हणलं की आपल्याला भारी वाटतं. मग असं मुलांनी मला असं वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही काय केलं पाहिजे, जे काही कंटेंट आहे, जो काही आशय आहे, त्या आशयाला अनुसरून, तसेच जे काही विद्यार्थी आपल्या समोर बसलेले आहेत, त्या विद्यार्थ्याच्या वयोगटाचा विचार करून, तसेच ते किती बुद्धिमानी आहे, त्यांच्या बुद्धीच्या स्तराचा विचार करून आपण वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करू शकतो. मग या वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करत असताना आपण काही पारंपरिक पद्धतीचा, तसेच आधुनिक अध्यापन पद्धतीचा सुद्धा आपण स्वीकार करू शकतो, त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. मग आपण चांगलं शिकवतो किंवा मी लय भारी शिकवलं, मग चांगलं शिकवणं म्हणजे नेमकं काय आहे? तर चांगलं शिकवणं म्हणजे आपण काय करत असतो, त्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी त्याला चांगली मदत करत असतो. कारण मी कालच सांगितलं पहा तुम्हाला, पुस्तक वाचून जर विद्यार्थ्यांना कळलं असतं, तर शिक्षकांची गरजच नसते, बरोबर की नाही? मग हे शिक्षकांना काय काम करायचं आहे, जे कंटेंट दिला आहे, जो अभ्यासक्रम दिलेला आहे, जो सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस, ती घटक तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत जसंच्या तसं न पोहोचवता तुम्हाला विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये शिकवायचं आहे. मग हे शिकवण्यासाठी तुम्हाला योग्य अध्यापन पद्धतीची निवड करावी लागते, की ज्याच्यामधून तुम्हाला विद्यार्थ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काय म्हणतो त्याला, इंटरॅक्शन करता आलं पाहिजे. त्याला आपण आंतरक्रिया म्हणतोय की नाही, आंतरक्रिया करता आली पाहिजे. म्हणजे ही आंतरक्रिया कधी कधी विद्यार्थी विद्यार्थ्यामध्ये घडून येते, विद्यार्थी शिक्षकामध्ये घडून येते आणि शिक्षक शिक्षकामध्ये सुद्धा घडून येते. त्याच्यासाठी ही आंतरक्रिया जर घडवून आणायची असेल तर आपल्याला योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करावा लागेल. आता ही योग्य आंतरक्रिया घडवून आणत असताना आपण फीडबॅकद्वारे घेतो, म्हणजे प्रश्न विचारतो आणि उत्तरं घेऊन आपला हा सगळा जो काही हे आहे सराजम म्हणा किंवा आपला जो काही उद्देश असतो, तो आपण उद्देश पूर्ण करत असतो. म्हणून विद्यार्थ्याला शिकवत असताना किंवा विद्यार्थ्याला अध्यापनाची पद्धत घेत असताना आपण विद्यार्थी केंद्रित निवडायचे, की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त सहभाग घेता येईल आणि विद्यार्थ्याला जास्तीत जास्त पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीनं किंवा लगेच समजेल अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला शिकवावं लागणार आहे, त्याला समजून सांगावं लागणार आहे. म्हणून योग्य अशा अध्यापन पद्धतीचा आपल्याला निवड करायची आहे. आलं का लक्षात तुमच्या? अध्यापनाची तत्व लक्षात येत आहेत की नाही, त्या डोक्यावरून जात आहे? नाही सर, येतंय लक्षात. त्याच्यानंतर ना हे योग्य अध्यापन पद्धतीचं झाल्यानंतर ना विषयाच्या सखोल ज्ञानाचे तत्व. आता हे विषयाचं सखोल ज्ञान कुणाला पाहिजे हो? विषयाचं सखोल ज्ञान कोणाला पाहिजे? विद्यार्थ्याला पाहिजे की शिक्षकाला पाहिजे? मला पाहिजे त्या विषयाचं. शिक्षकाला पाहिजे सर. शिक्षकाला पाहिजे. कशाचं ज्ञान पाहिजे त्याला सखोल? आपल्या विषयाचं ज्ञान परिपूर्ण असलं पाहिजे सर. अरे वा, छान प्रश्नाचं उत्तर दिलं पहा, की आपण जो विषय शिकवणार आहे त्या विषयाचं असलं पाहिजे, आहे की नाही? सखोल असलं पाहिजे, उगाच वरवर नाही. आणि सखोल असल्या कारणामुळं विद्यार्थ्यांना कशाही पद्धतीचं जरी समस्या आली, घटक नाही समजला, तरी तो आपल्याला तो योग्य पद्धतीनं समजवून सांगता आला पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित समजवून सांगता येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान होत नाही, आहे की नाही? एखाद्या चांगल्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्यामध्ये पहिलं गुणवैशिष्ट्य आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याला किंवा त्या शिक्षकाला त्याच्या जे काही विषय आहे त्याचं सखोल ज्ञान असलं पाहिजे.
आता समजा मी इतिहासाचा शिक्षक आहे, तर मला ऐतिहासिक गोष्टी सगळ्या माहित पाहिजे की नाही पाहिजे? हो सर, माहिती पाहिजे. आणि नसेल तर काय होईल बरं? नसेल तर काय होईल? मुलांच्या प्रश्नांना उत्तर देता येणार नाही किंवा आपला कंटेंट दोन्ही समजून सांगता येणार नाही. प्लस तुम्ही त्या विषयाचे शिक्षक आहे म्हणल्यानंतर ना, जेव्हा आपण शाळेमध्ये असतो त्यावेळेस इतर शिक्षक ही आपल्याकडे बघताना तुम्हाला नॉलेजेबल पर्सन म्हणून बघतात. हे इतिहासाचं शिक्षक आणि ह्यालाच काय येत नाही, काय डोंबलं शिकवणार विद्यार्थ्याला, असं म्हणल्यावर आपलं काय राहिलं? आहे की नाही? फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नाही, तर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा उंचवण्यासाठी शिक्षकाला स्वतःच्या विषयाचं सखोल ज्ञान असलं गरजेचं आहे. कारण एखादं कंटेंट शिकवताना सुद्धा ते खूप गरजेचं आहे. कारण पुस्तकामध्ये इयत्ता वाईज देत असताना ते सखोल देत नसतात. त्या इयत्ताच्या विद्यार्थ्यांना तिथे कंटेंट समजावा, तो असे फक्त समजावा म्हणून थोडं थोडं देत असतात. आता 5वीच्या इतिहासामध्ये किंवा इयत्ता 4थीच्या इतिहासामध्ये जेवढं कंटेंट आहे तेवढंच ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे का? नाही. तर ते कंटेंट वेगळ्या पद्धतीनं समजण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्यासाठी तुम्हाला त्याचं सखोल ज्ञान पाहिजे. म्हणजे जसं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवत आहात, तर तुम्हाला सगळंच माहित पाहिजे ना. छत्रपतींचा नुसता इतिहास नाही पाहिजे, तर त्याच्या वडिलांचा माहित पाहिजे. वडील कोणाच्या राजदरबारामध्ये सरदार होते, मग कुठून कुठे गेले, मग त्यांना कुठल्या पदवीसाठी किंवा कुठल्या जिथं होते त्या पदवीसाठी त्यांना मानधन मिळत होतं की नाही. आपण आपला शब्द वापरतो मानधन. मग त्यांना ते सरदार असल्या कारणामुळे त्यांना काय मिळालं? काय म्हणतो आपण त्याला? त्याला एक शब्द आहे बघा. पैसे न देता त्यांना ती मुलकी व्यवस्थापन दिले जायचे. जसं की पुणे, सुपे, चाकण हा भाग त्यांना मिळाला कारभार करण्यासाठी. ते पिकवा आणि बंदरवाणे. खावा. अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला अतिरिक्त सांगत असताना, विद्यार्थ्याला समजून सांगत असताना त्या देता आल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते ज्ञान सखोल असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या विषयाचं सखोल ज्ञान असल्यावरच येणार आहे. विज्ञानासारखा विषय असेल आणि तुम्ही हृदय शिकवत असाल आणि ते हृदयाचा सगळा अभ्यास करून गेले तुम्ही, परंतु विद्यार्थ्यांना त्याच्या बाहेर थोडं येऊन हृदयाकडे येणाऱ्या त्या रक्तवाहिन्याबद्दल, धमनी कशाला म्हणायची, शिरा कशाला म्हणायची, याच्याविषयी प्रश्न विचारला आणि तुम्ही फक्त हृदयाचंच फक्त घेऊन बसले असते, तर त्यामुळं विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजवून सांगण्यासाठी, त्याच्या शंकांचं निरसन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या त्या विषयाचं सखोल ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि नुसतं सखोल ज्ञान असून जमत नाही हो. त्या ज्ञानामध्ये सतत अद्ययावतन ठेवता आलं पाहिजे, अपडेट राहायला पाहिजे, आहे की नाही? आपल्या शिक्षकांना नेहमीच अध्ययनशील असलं पाहिजे, शिकला पाहिजे. विद्यार्थ्यासारखं विद्यार्थी तसेच असला पाहिजे तो. म्हणजे शिकत राहायचं आहे एकंदरीत स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी. आपले मोबाईल जे असतात ना, हे महिन्यातून, आठवड्यातून, वर्षातून, 2 महिन्यातून, 6 महिन्यातून एकदा दोनदा अपडेट मागतात की नाही हो? मागतात की नाही? हो. जे आपण साधं वापरणार, जे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, हे सुद्धा अपडेट मागतात हे ऍप्लिकेशन. मग हे जर तांत्रिक लोक किंवा तांत्रिक गोष्टी जर अपडेट मागत असतील, तर आपण तर मानवी घटक आहे ना, आपण आपलं अपडेट राहिलं पाहिजे का नाही? आपण आपल्याला लास्ट वेळेस कधी अपडेट केलेलं आहे पहा आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला अपडेट करण्याचा प्रयत्न करा. अपडेट असणं गरजेचं आहे. चालू दैनंदिन जीवनामध्ये कुठं काय घडत आहे की नाही? सध्या कोणकोणत्या 2 देशामध्ये युद्ध चालत आहेत, त्याचा परिणाम काय झालेला आहे का? मार्केटचं वाढणं, मार्केटचं विस्फोट होणं, काय कारण आहेत? सोन्याचं वाढणं, सोन्याचं कमी होणं, काय कारण आहे? हे अद्ययावत असलं पाहिजे. म्हणजे एक शिक्षकाकडे बघताना विद्यार्थी वेगवेगळ्या अँगल मधून पाहतो. तुमच्याच शाळेतला वर्गातला विद्यार्थी आउट ऑफ सिलेबस जेव्हा चालूचा प्रश्न विचारतो, सर पेट्रोलचे दर का वाढले बरं? तर त्यावेळेस काय म्हणणार आहे का? गप मूर्खा, तुला काय कळतंय? तुला काय माहित आहे? किंवा उगाच काहीतरी सरकारवर फेकून सोडून जमणार आहे का? तुम्हाला त्या घटकाच्या पाठीमागची तुम्हाला ओरिजिनल कारण सांगायची असेल, तर तुम्हाला अद्ययावतन पण राहता आलं पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो सर. आता आहे पहा शैक्षणिक साहित्याचा वापर आणि त्या शैक्षणिक साहित्याच्या वापराचे तत्व. आता शैक्षणिक साहित्य कोणकोणते आहेत? ज्याला आपण टीचिंग एड्स म्हणतो. कोणकोणते आहेत? किती प्रकार आहेत? कोण सांगू शकेल का?
हाऊ मेनी टाइप्स आर देअर? किती आहेत त्याचे प्रकार? कोणकोणते आहेत बरं? शैक्षणिक साधनांचे प्रकार 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, किती आहेत? अंदाजे सांगा. येऊ द्या उत्तर. असं माईक बंद ठेवून गप राहून कसं चालल? उद्या परवा चित्रे होते. हा चित्रे नकाशे हा 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 हा. बोला बोला, बरोबर आहे. चला सांगा फळ्यावर अजून. माहिती लिहायची फळ्यावर माहिती वगैरे लिहायची बर, फळ्यावर माहिती वगैरे लिहायची. अजून छान. आकृत्या दाखवायची जसं पृथ्वीचा नकाशा वगैरे दाखवायचा देश वगैरे दाखवायचे पृथ्वीचा नकाशा दाखवायचा की पृथ्वीचं गोल दाखवायचं? मग पृथ्वीची आकृती दाखवायची आणि कोणता देश कुठं आहे कुठलं सागर कुठं आहे कुठली नदी कुठं आहे कोणता खंड आहे हे सगळं आपल्याला पृथ्वीची आकृती दाखवल्यावर मुलांना समजते. बर, अजून दृकश्राव्य साधने ऑडिओ व्हिज्युअल डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर टेप रेकॉर्डर यांचा वापर करता येतो. यांचा वापर करता आला पाहिजे. चलगर, छान. आता याच्यामध्ये शैक्षणिक साधनांचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3. कोणते बरं? तर ऑडिओ व्हिडिओ हा ऑडिओ व्हिडिओ आणि ऑडिओ फ्लॅश कार्ड वगैरे पण दाखव. नाही नाही, Audio, आता video. सलगरने मी सांगितलं आणि तुम्ही 2 प्रकार सांगितले. पहा, पहिला आहे दृक, दुसरा आहे श्राव्य आणि तिसरा आहे दृकश्राव्य. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ आणि ऑडिओ व्हिडिओ किंवा ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो आपण. व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ऑडिओ व्हिज्युअल, बरोबर. आता दृक श्राव्य. दृक म्हणजे काय आणि श्राव्य म्हणजे काय? दृक म्हणजे पाहणं, आहे की नाही? आता मग पाहण्याची साधनं कोणकोणती आहेत? दृकश्राव्य साधनं. दृक मध्ये काय काय येतं? आता जसं की मॅडमने सांगितलं, पहा कोणकोणते सांगितलं आहेत जी दृकश्राव्यामध्ये येतात की त्याचा आपण वापर करतो. पहिला आहे फळा आपला, आहे की नाही? हो. हे दृक मध्ये येतं. प्रश्न आहे बरं का ह्याच्यावरती. ह्याला इग्नोर करू नका, ह्याला हलक्यात घेऊ नका. हे हलक्यात घेतलं की एक मार्क घालवतंय. आता दृक म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहून समजू शकतो. म्हणजे जसं की मग सांगितलं की फळ्यावर लिहिणं. फळ्यावर लिहिणं हे काय आहे? दृक आहे की नाही? म्हणजे व्हिज्युअल म्हणतो आपण त्याला. आता हे काही दिसणं आहे, पण कशावर लिहिलं? फळ्यावर. म्हणून फळा हा काय आहे? दृक साधन आहे. त्याच्यानंतर तक्ते असतात बघा, आपले चार्ट करून आणतो आपण. चित्र असतात, आहे की नाही? नकाशे असतात, प्रतिकृती ज्याला आपण मॉडेल म्हणतो. हे सगळे काय आहेत? दृक आहेत, की ज्याच्यातून आवाज येत नाही पण आपण पाहिल्यानंतर ना आपल्याला कळतं. चित्रातून सुद्धा कळतं. म्हणून जे काय झालं ते दृक झाले. आता श्राव्य सांगा की ज्याच्यातून आपण ऐकतो, म्हणजे ऑडिओ. सांगा बघू, ऑडिओ साधनं कोणकोणती आहेत? लहान मुलांना गाणे ऐकवतो सर आपण. रेडिओ वगैरे. साधन म्हणत आहे मी, साधन. टेप रेकॉर्डर, यस, रेडिओ. व्हेरी नाईस. टेप रेकॉर्डर, रेडिओ, ऑडिओ व्हिडिओ, सीडी असेल, आहे की नाही? हा, आता ही सगळी काय झाली सर? दृकश्राव्य साधनं झाली. मग दृक आणि श्राव्य दोन्ही पण मिळतं किंवा दोन्ही पण येतात त्याच्यातून, त्याला आपण दृकश्राव्य म्हणतो, ऑडिओ व्हिज्युअल. कशा कशात येतं बरं? तर आता योगा दिवस असते टीव्हीवर दाखवतात, ऐकू बी येते आणि त्याच्यावर व्यायामही करता येते. पुन्हा व्यायाम करता? ते व्हिडिओ आणि टीव्ही लावले, स्मार्ट टीव्ही शाळेमध्ये. आता ते योगासने वगैरे ऐकून त्याच्यावर डान्स करतेत, योगासने करतेत. मग ते कुठलं नृत्य आणि साधन आहे त्याच्यात? ते साधन सांगा कुठलं झालं आता? टीव्ही येते ना सर, स्मार्ट टीव्ही. अच्छा बाय, टीव्ही हे झालं साधन. कळलं, म्हणजे दृक आणि श्राव्य. टीव्ही हे एक साधन आहे. अजून प्रोजेक्टर लावतो आपण संगणक याच्यावर कम्प्युटरवर लावतो. प्रोजेक्टर मधून आवाज आला पाहिजे, दोन्ही पण आला पाहिजे. टीव्ही जसं आहे त्याचा प्रोजेक्टर चालला पाहिजे. ओके, व्हेरी नाईस. चला अजून. आता मोबाईलवर पण, मोबाईल जसे मॅमने अरे वा, सांगितलं, छान छान छान. मोबाईलवर सुद्धा आपण हे करतो, त्यामुळे मोबाईल आले. व्हेरी नाईस. अजून आपण एखादी व्हिडिओ वगैरे दाखवत असेल का नाही, ते व्हिडिओ सुद्धा काय आहे? ऑडिओ व्हिज्युअल आहेत, बरोबर की नाही? त्याच्यातून आवाज येतो आणि दिसतं सुद्धा. टीव्ही असेल, म्हणजे जे काही दिसतात आणि आवाज उत्पन्न करतात अशांना आपण ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो.
मग जेव्हा आपण ह्या साधनांचा वापर करत असतो, कशासाठी करतो आपण या साधनांचा वापर? तर आपलं जे काही अध्यापन आहे हे चांगल्या पद्धतीचं व्हावं, दर्जेदार व्हावं, विद्यार्थ्यांना समजावं, त्यांना प्रत्यक्ष अनुभव देता यावा, प्रत्यक्ष अनुभवाबरोबर त्यांना अप्रत्यक्ष अनुभव सुद्धा देता यावं. त्याच्यामुळं आपल्याला ह्या साधनांची खूप 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 अशी गरज असते. आणि या खूप गरजेमुळंच विद्यार्थी काय करत असतो, त्यांना हे कळत असतं. हे पहा, इथे तुम्हाला तुमच्यासाठी मी लिस्ट दाखवलेली आहे पहा. दिसतंय का पहा? हे शैक्षणिक साधन आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट काढता आलं तर काढून घ्या, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे आहे शैक्षणिक साधनं, दृक श्राव्य आणि रोज दृक आपण श्राव्य. सांगायचं विसरून गेलो आपण. आ? रोज आम्ही बघतो ते सांगायचं विसरलो पीपीटी. हो, पाहतात ते तुम्ही म्हणून तर सांग. पण ह्या पीपीटी मधून सुद्धा आता मी दाखवत आहे आणि बोलत आहे. त्यामुळे तुमच्याकडे आउटपुट येणारं कसं आहे, दृकश्राव्य आहे. म्हणजे तुम्हाला तिथं दिसतही आहे आणि मी बोलतही आहे. बरोबर आहे काय? हो. दृकश्राव्यामध्ये दोन्ही पण हवं लागतं. पीपीटी म्हणजे नुसती चित्र दाखवणं नाहीये. पीपीटी मधून आवाज पण आला पाहिजे, त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम झाला पाहिजे. तर त्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअरली होतात. त्याच्यानंतर नाही योग्य मूल्यमापन. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मूल्यमापनाचा. आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. कशाचं मूल्यमापन करायचं आपल्याला? की विद्यार्थ्याला आपण जे काही दिलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना कळलं का? आपल्या अध्यापनाचा मुख्य हेतूच असतो की विद्यार्थ्यामध्ये तो अपेक्षित वर्तन बदल झाला का? मग हे अपेक्षित वर्तन बदल झाला की नाही झाला हे पाहण्यासाठी आपण मूल्यमापन करत असतो. मूल्यमापन म्हणजे आपण त्याला कळलं की नाही पाहतो. कशाने पाहतो? वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून पाहतो. मग हे प्रश्न जे आहे, हे आपण जे प्रश्न विचारतो त्याला आपण म्हणतो मूल्यमापन. मग हे मूल्यमापन करण्यासाठी वेगवेगळी साधनं आहेत. विद्यार्थ्यांचं आपण जे मूल्यमापन करतो हे सातत्यपूर्ण असलं पाहिजे, आहे की नाही? सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन तुम्हाला माहित असेल ना, सीसीए आहे की नाही, सीसीई आहे की नाही, कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. बरोबर आहे का? आणि त्याच्यातून ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की विद्यार्थ्यांचं आपण मूल्यमापन हे दोन पद्धतीनं करत असतो. म्हणजे एक तर त्याचं संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. आता संख्यात्मक आणि गुणात्मक मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा साधनं वेगवेगळी आहेत. आता आपण जेव्हा संख्यात्मक मूल्यमापन करतो, त्याचं संख्यात मिळवतो, म्हणजे आपण त्याचा पेपर घेत असतो, पाहिजे की नाही? आणि हे पेपर घेत असताना आपण त्याची जी काही मार्क आहेत, हे मार्क म्हणजे कच्चा डाटा आहे आणि ती मार्क कशी झाली? संख्यात्मक आहेत. बरोबर का? आणि म्हणून मूल्यमापनाच्या या साधनामध्ये सगळ्यात महत्वाचे दोन प्रकार आले. ते म्हणजे एक पहिला आहे संख्यात्मक आणि दुसरा आहे गुणात्मक. आता ह्या संख्यात्मक मध्ये आपण परीक्षा घेतो. परीक्षा सुद्धा ह्या 3 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये पहिला येते आपण लेखी परीक्षा घेतो, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण तोंडी सुद्धा घेतो आणि मग त्याचं प्रात्यक्षिक घेतो. जसं की एक्सपेरिमेंट घेतो आपण, वेगवेगळे प्रयोग करायला लावतो, कृती करायला लावतो आणि त्याच्यातून आपण घेत असतो. आणि आता सध्या अजून आलेले सध्या काही नवीन जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून ऑनलाईन सुद्धा आपण सध्या पेपर घेत आहोत की नाही? मग ही जी काही साधनं आहेत मूल्यमापनाची, ही संख्यात्मक आणि गुणात्मक आहेत. आता संख्यात्मक म्हणजे जी मोजता येतात, पण काही असा आपल्यामधले गुणधर्म आहे की त्याचं आपल्याला मापनच करता येत नाही. त्यामुळे आपण त्याचं मापन करण्यासाठी गुणात्मक साधनं वापरतो की ज्याच्यातून वर्णन करावं लागतं. वर्णनासाठी आपण नोंदी घेतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. आता ह्या गुणात्मक साधनामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे मुलाखत. म्हणजे विद्यार्थ्याला व्यक्त करण्यासाठी आपण विचारणारे प्रश्न असतात. त्याच्यानंतर एक प्रश्नावली असते, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांचे मतं जाणली जातात, विचारली जातात, पाहिली जातात. आणि मग आहे पदनिश्चयन श्रेणी, ही याच्यातून विद्यार्थ्याला त्याची मतं कितपत आहेत हे पाहिली जातात. आणि मग आहे शेवटचं ते म्हणजे पडताळासूची. आणि पडताळासूचीमध्ये ते आहे की नाही हे पाहिलं जातं. आणि ही सगळी साधनं आपण सर्वंकष मूल्यमापनाच्या माध्यमातून वापरतो. आणि विद्यार्थ्यांच्या हे काही जे गुण आहेत, वेगवेगळे जे दडलेले, लपलेले, जे पाहिलेले आहेत, हे आपण मोजण्याचं काम करत असतो. आणि हे करण्यासाठी आपण सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनातून हे करत असतो. बरोबर आहे? याच्यामध्ये पण 2 पद्धतीचं मूल्यमापन आपण करत असतो. आणि ह्या मूल्यमापनातून विद्यार्थ्याचा आपण मध्ये करणारं मूल्यमापन आहे आणि वर्षाच्या शेवटी करणारं सुद्धा मूल्यमापन आहे. या मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यामध्ये
कितपत गोष्टी रुजलेल्या आहेत, कितपत विद्यार्थ्यांना समजतं, या सगळ्या बाबींचा आपण उहापोह करून विद्यार्थ्याला त्या गोष्टी समजल्या की नाही हे पाहतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या अध्यापनाचं तत्व ठरवत असताना, तुम्हाला तुमच्या अध्यापनाचं तत्व सांगत असताना काय करणं गरजेचं आहे, की विद्यार्थ्यांना कितपत समजलंय, कितपत समजणार नाही, याच्यासाठी नेमकी आपण कोणती साधनं वापरायची आहेत, मूल्यमापन कशा प्रकारचं करायचं आहे. शिकवत असताना आपल्याकडे 30-35 मिनिटाचा वेळ असतो. अशा वेळेस आपण कोणती साधनं वापरली पाहिजे, कशी साधनं वापरली पाहिजे, त्याचा कितपत वापर केला पाहिजे, याचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून अध्यापनाच्या तत्वामध्ये शैक्षणिक योग्य मूल्यमापनाचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. ज्या ठिकाणी तोंडी विचारायचं आहे तिथं तोंडीच विचारायचं आहे. जिथं तोंडीची गरज नाही तुम्ही तिथं लेखी विचारा, चालेल का? नाही चालणार. जिथं तुम्हाला संख्यात्मक माहिती घ्यायची आहे तिथं तुम्हाला संख्यात्मकच या साधनांचा वापर करावा लागेल आणि जिथं तुम्हाला वर्णनात्मक गोष्टी मिळवायच्या आहेत तिथं तुम्हाला गुणात्मक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांचं योग्य मूल्यमापन तुम्हाला करता आलं पाहिजे. तर आज आपण या अध्यापन पद्धतीमधील अध्यापनाची विविध तत्व आपण जाणून घेतली आणि ह्या तत्वाचं जर माहीत झाले तर आपल्याला नेमक्या कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि त्यांना कितपत समजेल या गोष्टीसाठी अध्यापन तत्व खूप महत्वाची आहे. आणि ही अध्यापनाची तत्व पेपरला 1 मार्कासाठी येतात. त्याच्यासाठी तुम्हाला हा कंटेंट जो आहे तो व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरून तुम्हाला याची एक्सरसाइज करून येणारे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. तर आपण या ठिकाणी थांबूयात. पुढचा जो भाग येतो अध्यापनाची सूत्र, त्या अध्यापनाच्या सूत्रांचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. आणि आता आपल्या इंग्रजीच्या मॅडम आलेल्या आहेत त्यामुळं आपण या ठिकाणी थांबूयात आणि मॅडमना आजचा तास पुढचा सुपूर्द करूयात आणि इथं थांबूयात.